नमस्कार, मी गिरीश निकम. मोदींचा रोडमॅप या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. 8 नोव्हेंबरला केलेल्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500, 1000च्या नोटा रद्दबातल ठरवल्या आणि त्यानंतर देशात खूप उलथापालथ झाली. विविध स्तरांवरून या मुद्द्यांवर टीकाही झाली, तसंच मोठ्या प्रमाणात स्वागतही झालं. विरोधकांनी विस्कळीत स्वरूपात का होईना टीका केली. एटीएममध्ये पैसे नव्हते, जनतेने नंतर एटीएम बाहेर रांगा लावल्या, काही प्रमाणात हाल सहन केले. पण त्यानंतर मात्र आज मोदींनी 31 डिसेंबरला देशवासियांशी संवाद साधला आणि अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्यात. पीक कर्जावरील 60 दिवसांचा व्याजासंदर्भात घोषणा असेल, लघु उद्योजकांच्या 2 कोटी कर्जावरची हमी असेल, गर्भवती महिलांना 6000 रुपयांची मदत दिली जाईल सरकारतर्फे, ही महत्त्वाची घोषणा असेल. पंतप्रधान आवास योजनेत कर्जावर मोठी सूट आहे, हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. जे ज्येष्ठ नागरिक असतील, गर्भवती महिला असतील, गरीब शेतकरी, लघु उद्योजकांना मोठा दिलासा केंद्र सरकारनं दिलेला आहे. पीक कर्जावरील 60 दिवसांचा व्याज सरकार देणार आहे. लघु उद्योजकांच्या 2 कोटी कर्जावरची हमी आहे. गर्भवती महिलांना 6000 रुपयांची मदत. पंतप्रधान आवास योजनेत कर्जावर मोठी सूट. देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये शेतकरी होते, त्यांच्या भाषणामध्ये गर्भवती महिला होत्या, छोटे व्यापारी होते आणि सगळ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. आणि आपण आता मोदींचा रोडमॅप या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत माकपचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर आहेत पुण्यातून, त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत आणि झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत. आणि आपण सर्वजण आता चर्चेला सुरुवात करतो. मी सुरुवातीलाच उदय सर तुमच्याकडे बोलतो. उदय सर, मोदींच्या भाषणामध्ये या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता होते. आजच्या भाषणामध्ये गर्भवती महिला होत्या, ज्येष्ठ नागरिक होते, शेतकरी होते, छोटे व्यापारी होते, सगळ्यांनाच दिलासा देण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे. मोदींची भाषणामध्ये अत्यंत लोकप्रिय काही घोषणा केलेल्या आहेत. या भाषणाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? या भाषणामध्ये काही गोष्टी लोककल्याणकारी अशा ज्या म्हणता येतील तशा होत्या. गर्भवती महिलांसाठीची योजना जी केवळ काही राज्यांपुरती आणि 4000 इतक्याच रुपयापर्यंत होती, ती संपूर्ण 600च्या पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये देण्याचा एक चांगला लोककल्याणकारी असा निर्णय म्हणता येईल. किंवा 7.5 लाख रुपयापर्यंतचं व्याज हे 8% सुरक्षित ठेवण्याची योजना जी वयस्क नागरिकांसाठी आहे, या 2 योजना निश्चितच लोककल्याणकारी या सदरात मी नक्की मोडेन. गृहनिर्माण च्या संदर्भामध्ये ज्या त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 9 लाखापर्यंतच्या रकमेवरचं 4% व्याज माफ आणि 12 लाखापर्यंतच्या ह्याच्यावरचं 3% व्याज माफ, याच्यातून 33% अधिक घरं बांधले जातील असा त्यांचा अंदाज आहे. आणि घर विस्तारासाठी छोट्या गावांमध्ये मग मजला वाढवायचा असेल किंवा एखादी खोली वाढवायची असेल तर 3% त्याच्यात सूट दिलेली आहे, ज्याच्यामधून गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गृहनिर्माणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ त्यांना अपेक्षित आहे. खरोखरच ती शहरांमध्ये कितपत होईल हे आता काळ ठरवेल, परंतु सरकारने एक अल्पस्वल्प असा प्रयत्न या संदर्भात केलेला आहे. शेतीमध्ये त्यांनी बऱ्याच योजना केलेल्या आहेत, कारण शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा 2 वर्गांना प्रचंड मोठा फटका नोटबंदीचा बसलेला होता. एक म्हणजे लघु मध्यम उद्योजक होते, त्यांना या 50 दिवसामध्ये खूप मोठी झळ सोसावी लागली. अनेकांच्या व्यवसायावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. त्यांच्यासाठी म्हणून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी शेतीमालाचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडले, मार्केटमध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्याच्यासाठी म्हणून त्यांना अनेक मदतीचे हात देण्यात आलेले आहेत. तेव्हा ज्या वर्गाला नोटबंदीचा त्रास झाला त्याला जमा झालेल्या पैशातला काही फायदा देण्याचा एक प्रयत्न, ज्याच्याविषयी निश्चितच चर्चा व्हायला हवी की त्याचा कितपत फायदा होईल. परंतु ज्या 2 गोष्टींबद्दल स्वागत करायलाच पाहिजे आणि ते म्हणजे गर्भवती महिला आणि दुसरं म्हणजे सिनियर सिटीजन्स. तर अशा प्रकारे अर्थसंकल्पाच्या आधीचा हा एक मायक्रो अर्थसंकल्प आपण म्हणूया, अशा प्रकारची
आत्ताची माझी पहिली प्रतिक्रिया आहे. अगदी बरोबर, अगदी अचूक असा शब्द तुम्ही वापरलेला आहे की अर्थसंकल्पाच्या अगोदरचा मायक्रो असा अर्थसंकल्पच आहे, अनेक घटकांना दिलासा देण्याचा. आणि मुख्य म्हणजे नेहमी टीका व्हायची की मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात निर्णय घेत नाही, आणि त्या संदर्भातच मी आता वळतोय अजित अभ्यंकर सरांकडे. अभ्यंकर सर, असे नेहमी टीका व्हायची की मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाहीत, शेतकऱ्यांचा जे उत्पादन दरासंदर्भात निर्णय महत्त्वाचा घेत नाही. मात्र आत्ताच्या घोषणांमध्ये शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा देणारा निर्णय आहे, कारण किसान क्रेडिट कार्ड असेल ते आता रुपे कार्डमध्ये रूपांतर होणार आहे. नंतर कर्जाच्या संदर्भात असेल काही, नाबार्डला निधी वाढून दिला जाणार आहे, तब्बल 20,000 कोटींचा निधी वाढून दिला जाणार आहे. तर मोदींनी खरंच ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घोषणा केलेली आहे. या एकूणच या घोषणेकडे तुम्ही कसं बघता? पण काय करतोय मोदींनी, एक दगड टाकला की त्याच्या मागे पकडायला उचलायचं, मध्ये दगडाचा रंग कायची आपण चर्चा करत बसायची. अहो, भाषण कशा करता होतं आजचं? तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचं शीर्षक काय दिलेलं आहे? मोदींचा रोड मॅप. कशाबद्दलचा रोड मॅप? रोड मॅप नोटाबंदी झाली, 86% करन्सी आपण विड्रॉ केली, आणि त्यावेळेला तो निर्णय, बाकीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण त्या निर्णयाचं देशाने बाय अँड लार्ज स्वागतही केलं. आज काय होतं की आता 50 दिवस पूर्ण झाले, आता काळा पैसा, भ्रष्टाचार किंवा फेक करन्सी याच्याबद्दल आता पुढं काय कारवाई करणार, आणि पुढं जे काय मध्यंतरीच्या 50 दिवसात झालं त्याचं करेक्शन म्हणा, त्याची भरपाई म्हणा, यासाठी काय करणार, याचा रोडमॅप आपल्याला अपेक्षित होता. आणि आपण आता चर्चा कशाची करतोय की त्यांनी जे काय व्याज दर 60 दिवसाचं व्याज भरणार आहेत, किंवा त्या घर कर्जासाठीचं 3-4% व्याजामध्ये सवलत दिली, आपण याची चर्चा करायला लावलोय. अहो, त्याची चर्चा करण्याची वेळ नाही. दॅट इज नॉट द पर्पज, दॅट वॉज नॉट द पर्पज. हे सोप्स ज्याला म्हणतात ना, हे थोडेसे अश्रू पुसण्याचा, सांत्वनाचा प्रकार, आणि तो सुद्धा पुरेसा नाहीये. मी स्पष्टपणे सांगतो, मी 8 नोव्हेंबरला जेव्हा निर्णय जाहीर केला त्यावेळी तो निर्णय, त्याच्याबद्दल एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आज मी सांगतो की 50 दिवसानंतर हा अत्यंत निराशाजनक अशा प्रकारचं स्पीच आहे, किंबहुना फ्रस्ट्रेटिंग आहे. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की काळ्या पैसा आणि बेनामी प्रॉपर्टी याच्याबद्दल तुम्ही पुढं काय करणार आहात हे ऐकण्यासाठी लोकांच कान देऊन ऐकतायत. 50 दिवस मी रांगेत उभे राहिलो. आता कोणाला रांगेत उभा करणार आहे जेलच्या समोर, किंवा इतर जे काय असतील मेजर्स, आज लगेच कोणाला जेलमध्ये टाकता येत नाही मला माहिती आहे, किंवा इतर काय मेजर्स असतील. आता त्यांनी 2-3 ज्या गोष्टी केल्या, स्टेटमेंट्स केली, त्याच्याबद्दल मी नंतर बोलीन, की बाबा ज्यांनी आपलं उत्पन्न 25 लाखापेक्षा जास्ती सांगितलेलं आहे, असे 10 लाखाहून जास्त सांगितलेलं आहे, असे फक्त 24 लाख नागरिक आहेत. अगदी बरोबर आहे. अत्यंत मला असं वाटलं की त्याच्यानंतर ते पुढे कुठेतरी या टॅक्स इव्हेजन बद्दल पुढे बोलतील, काहीच बोलले नाही त्याच्यानंतर. पुढे ते बेईमानी जनरल त्यांचा स्पीच होता सगळा. हे भाषण नोटबंदीची घोषणा करताना आम्ही स्वागत म्हणून ऐकलं असतं, आज नाही ऐकणार आम्ही. आज आमची अशी अपेक्षा आहे की 50 दिवसामध्ये जे झालं त्याच्यानंतर तुम्ही पुढे आता या काळ्या पैशाच्या बद्दल कुठं घेऊन जाणार आहात, काय कारवाई करणार, हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. एक, आणि रिलीफच जर द्यायचा होता, रिलीफ द्यायलाच पाहिजे होता. उदाहरणार्थ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आहेत, त्यांचे किती हाल झालेले आहेत, प्रचंड. म्हणजे त्या डबघाईला येणार आहेत. त्यांच्याबद्दल एक तरी योजना जाहीर करायची होती. त्यांच्याकडे जे डिपॉझिट्स आलेली आहेत, कुठल्या स्वरूपातली असतील ती, त्याच्यावर त्यांना व्याज द्यावं लागतं, आणि त्यांचे व्यवहार बंद झालेले आहेत. त्याच्यासाठी काय यांनी जाहीर केलं? मला वाटत होतं की काहीतरी आता सांगतील त्याच्याबद्दल, काही नाही. तेव्हा माझे आता नंतर आपण चर्चेत मी जास्त बोलीन, परंतु अतिशय निराशाजनक अशा प्रकारचं हे भाषण आहे. किंबहुना 50 दिवसामध्ये त्यांच्या हातात, त्यांच्या मनात काय असेल माहीत नाही, आपण गृहीत धरू चांगलं असेल, परंतु त्यांना पुढचा रस्ता सापडत नाहीये. एवढंच फक्त याच्यामध्ये मी आता बनवू शकतो. त्यातल्या त्यात चांगलं बोलायचं तर एवढंच बोलता येईल. बरोबर. आणि बेनामी संपत्तीबद्दल काहीतरी ते बोलतील, टिप्पणी करतील, मात्र त्यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला नाही. मी सचिन सावंत यांच्याकडे बोलतोय. सचिनजी, उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगालचं 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान आणि भाजप निर्णय घेते असा आरोप होतोय, पण सरकार निर्णय तर घेत आहे आणि त्याचं समर्थन करणारे खूप मोठा वर्ग आहे. आता जे मोदींनी भाषण केलेलं आहे त्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय? विरोधक खास करून काँग्रेस मोदींपुढे निष्प्रभ ठरतोय अशी सुद्धा टीका होते. आता निर्णय नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की निर्णय घेतोय म्हणजे निर्णय घेण्यासाठीच ते सरकार असतं, परंतु ते सरकारने घेतलेले निर्णय जनहिताचे आहेत की नाही हे पंतप्रधानांनी जे भाषण केलं, अभ्यंकर साहेबांच्या वक्तव्याला थोडंसं पुढे नेईन. अपेक्षा अशी होती की या 50 दिवसांमध्ये त्यांनी ज्या तऱ्हेनं एकंदरच मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट म्हणतात ते जे दर्शन घडवलं त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी दिलगिरी व्यक्त करतील.
आणि त्याचबरोबर ही अपेक्षा होती की कदाचित समजा चला की आम्ही खोटं बोललो हे मान्य नाही करणार, परंतु मी माझ्या बोलणं हे 50 दिवसामध्ये जे काही तुम्हाला आश्वासन दिलं होतं ते झालं नाही याच्या संदर्भामध्ये देखील थोडीशी संवेदना प्रकट करतील. आता ही शुद्धी यज्ञ वगैरे सगळ्या संकल्पना त्यांनी मांडल्या. मग या शुद्धी यज्ञामध्ये जर तथाकथित शुद्धी यज्ञामध्ये जवळपास 147 लोकांचे प्राण त्याच्यामध्ये गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी श्रद्धांजली देतील असंही अपेक्षित होतं, तेही त्यांनी दिलेलं नाही. जवळपास 20 ते 25 लाख मिनिमम मी सांगतो, कारण आजची एबीपी ची बातमी आहे, एबीपी न्यूजची हिंदीची, की वाराणसीमध्ये साडी उद्योगामधले अनेक कामगार बेरोजगार झालेले आहेत. आज शेतमजूर असेल किंवा कामगार क्षेत्रामधला अनेकांना जे रोजगार त्याच्यातनं निघून गेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अपेक्षा होतं की त्याच्याबद्दल देखील संवेदना व्यक्त करतील, परंतु याबाबत त्यांनी काय केलेलं नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय असा आहे की या पूर्ण 50 दिवसाच्या यांच्या यज्ञामध्ये एवढे लोक त्याच्यामध्ये आहुती गेलेली आहे, परंतु आज एकही व्यक्ती त्या ठिकाणी गजाआड गेलेला नाही. तो महेशच्या 13,000 कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी दाखवतो किंवा 13,000 कोटी रुपये डिक्लेअर करतो, परंतु तोही गजाआड गेलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे विषय असा आहे की या संदर्भामध्ये या सरकारचा दांभिकपणा असा आहे की 50% ची तुम्ही स्कीम दाखवलेली आहेत, म्हणजे 50-50 केलेलं आहे की ब्लॅक मनी हा तुम्ही डिक्लेअर करा, 50% आमचे 50% तुमचे. त्यामुळे ब्लॅक मनीच्या संदर्भामध्ये फार मोठं काही पाऊल त्यांनी उचललंय असं तऱ्हेचं झालेलं नाही. आणि या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं तुम्ही आता म्हणताय की सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे, आज तुम्ही लक्षात घ्या की खरीपाच्या पिकाच्या संदर्भामध्ये आज ज्या भावाला शेतकऱ्यांना विकावं लागलं, सगळ्या बातम्या पेपरमध्ये येत आहेत की 1/3 दराने विकले गेलेले आहेत. म्हणजे टोमॅटो फेकून दिले लोकांनी, अतिशय सगळ्या पिकांची पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला शेतकरी. आज तुम्ही त्या ठिकाणी सांगताय की आम्ही त्याच्यामध्ये कर्जामध्ये ही रियायत देतोय, ही सूट देतोय. बँकांकडे अधिकचा पैसा आलाय, तो जनतेचा पैसा आहे. त्या जनतेचा पैसा तुमच्याकडे अधिक आल्यानंतर तुम्ही कमी व्याजदरामध्ये देणं हे साहजिक आहे. विषय असा आहे की शेतकरी तो कर्ज घेईल या परिस्थितीमध्ये आहे का? त्याचं सगळं पीक त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि हे सगळे संपूर्णपणे फेक डेटा देत आहेत की वाढलेल्या रब्बी पिकाची त्या ठिकाणी झालेली आहे, फर्टिलायझर फार वाढलेले आहेत. आज एकच उदाहरण मी जाता जाता देईन की बीज 500 रुपयाच्या जुना नोटांनी त्या ठिकाणी बीज घेऊ शकतात हा शासनाने निर्णय घेतला केंद्र सरकारनं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्विट केलं की एवढा मोठा चांगला निर्णय महाराष्ट्र सरकारच्या सल्ल्याने झाला आणि त्या संदर्भामध्ये सरकारी बीजांच्या दुकानामधूनच ते घेऊ शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये महाबीजचं एकही दुकान नाही आहे. म्हणजे शेतकऱ्याला काय फायदा झालेला आहे? तुम्ही कुठल्या जगामध्ये सांगताय? म्हणजे लोकांना दाखवण्याचं जे काही चित्र दाखवलं जातंय, जमिनी जी हकीकत आहे त्याच्यामध्ये ते नाही आहे, दुर्दैवाने सांगावं वाटतं. आणि आजच्या संपूर्ण या भाषणामधनं प्रचंड मोठी निराशा, प्रचंड मोठं त्या ठिकाणी एक प्रकारचं असंवेदनशीलता सरकारमधनं दिसली. आणि दुर्दैवानं मला सांगावं वाटतं की देशाचं पंतप्रधान खोटं बोलतात हे सिद्ध झालेलं आहे. सचिनजी, एक विरोधक म्हणून तुम्ही जी भूमिका मांडलेली, पण मोदींच्या काही निर्णयांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे. आणि मीच उदय सरांकडे बोलतोय. उदय सर, नोटाबंदीचा निर्णय असेल आणि त्यानंतर नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसानंतर कॅशलेसकडे वळण्याचा निर्णय किंवा डिजिटल इंडियाकडे वळण्याचा निर्णय, हा जो प्रवास आहे मोदी सरकारचा, याकडे तुम्ही कसं बघाल, कसं विश्लेषण कराल? त्याच्या आधी सचिन सावंत यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत तेच मुद्दे राहुल गांधी यांनी थोड्याफार फरकाने त्यांच्या ज्या 5 मागण्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये केलेले होते. परंतु या सगळ्याची चर्चा संसदेच्या पटलावर होणं अपेक्षित होतं, परंतु संसदेच्या पटलावर आम्हाला पाहायला मिळाला तो फक्त गोंधळ आणि गोंधळ आणि दररोज संसदेचं बरखास्त होणं हेच पाहायला मिळालं. या सगळ्याची चर्चा आणि पंतप्रधानांचं उत्तर जर संसदेत मिळालं असतं तर कदाचित अधिक बहार आले असते. परंतु कोणत्या कलमाखाली चर्चा करायची याच्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गोंधळ घालत बसले आणि त्याच्यामुळे ती चर्चा या देशाला पाहायला मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर दुसरा अत्यंत महत्त्वाचा या सरकारसमोरचा आत्ता गंभीर प्रश्न आहे. पक्षांचं राजकारण यापुढे चालत राहील तो मुद्दा नाही आहे. आत्ता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचा उल्लेख एक प्रकारे थोडाफार अभ्यंकर यांनी केला, तो म्हणजे शेतीचा प्रश्न आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन रोजगाराचा प्रश्न आहे. हे दोन्ही आत्ता या देशापुढे अत्यंत कळीचे प्रश्न आहेत. सरकार कोणाचं आहे हा मुद्दा गौण आहे, परंतु त्याला चालना मिळण्याकरता याचा बॅकबोन असणारा, याचा कणा असणारा हा जो लघु आणि मध्यम उद्योजक वर्ग आहे त्यांच्यासाठी म्हणून काही उपाययोजना करणं गरजेचं होतं. आणि त्याच्याकरता त्यांची क्रेडिट गॅरंटी जी आहे ती 1 कोटीवरून 2 कोटीवरनं त्यात नॉन बँकिंग फायनान्शियल सेक्टरला सुद्धा समाविष्ट करून घेणं, कॅश क्रेडिट 20% वरून 25% नेणं
आणि जो खेळतं भांडवल लागतं त्या खेळत्या भांडवलाला 20%वरून 30%वर नेणं, हे सगळं काही प्रमाणामध्ये लघु उद्योजकाला चालना देण्याचं वाटत असलं तरी लघु उद्योजकाचे जे मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्या त्यांच्या मॅनपॉवर स्किलच्या आहेत, त्या मूलभूत समस्या या मार्केट लिंकेजेसच्या आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरकारी कार्यालयात येणारे भ्रष्टाचाराचे अनुभव याचे आहेत. याच्या संदर्भामध्ये देखील पाऊल उचललं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा शेतीच्या बाबतीमध्ये जो करण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतीचा व्याजदर 60 दिवसाकरता सरकारनं त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे आणि क्रेडिट कार्ड हे रुपी कार्डामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हातामधल्या क्रेडिट कार्डाला क्रयशक्तीचं रूपांतर देण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी बरोबर. सवाल असा आहे की खरोखर त्या शेतकऱ्याच्या क्रेडिट कार्डात काही पैसे आहेत का? शेतकऱ्याकडे हातात क्रयशक्ती असायला त्याचं पीक पिकलंय का, ते विकलं गेलंय का, त्या दृष्टिकोनातनं नाबार्डच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून 20,000 कोटी रुपये याची तरतूद करण्याची एक त्यांनी आता घोषणा केली आहे. या सगळ्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की योजना किती चांगली आहे यापेक्षा सुद्धा त्याच्या अंमलबजावणीतली दिरंगाई. तुम्ही लक्षात घ्या, 8 नोव्हेंबरला जेव्हा कार्यक्रम झालेला होता तेव्हा अभ्यंकरांनी सुद्धा या नोटबंदीचं एक प्रकारे स्वागत केलं होतं की अगदी बरोबर सर, अगदी बरोबर सर की 86% 500 आणि 1000च्या नोटा आहेत आणि हे अतिशय डेंजरस आहे. अगदी बरोबर नंतर जो प्रश्न निर्माण झालेला आहे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे सर आहे. आणि आता ही शेती आणि गृहनिर्माण आणि मध्यम आणि छोटे लघु उद्योजक यांच्यामधल्या अंमलबजावणीचं काय असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु या तिन्ही बाबत सरकारचं धोरण हे काहीसं त्याला मदत करण्याचंच आहे, चालना देण्याचंच आहे, एवढं मात्र आज नक्की सांगावं लागेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आपल्या चर्चेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रेबुद्धे सुद्धा फोनवरून सहभागी होत आहेत. मी त्यांच्याकडे वळतो. विनयजी, आत्ता मोदींनी जे भाषण केलं त्याच्यावर विरोधकांनी म्हणजे काँग्रेसने सुद्धा टीका केलेली आहे की बाबा शेतकऱ्यांसाठी काय केलेलं नाही त्यांनी. आता ज्या काय घोषणा केलेल्या आहेत त्या ठीक आहेत, पण असं भक्कम असं काय नाही शेतीमालासंदर्भात किंवा शेतकऱ्यांसाठी काय त्यांनी मोठी घोषणा केली नाही, ती अपेक्षित होती. त्यानंतर नोटाबंदीनंतर ब्लॅक मनी आणि त्यानंतर बेनामी संपत्ती या संदर्भात काही उल्लेख केला नाही असं विरोधक म्हणतायत. तुम्ही या भाषणाकडे कसं बघता? मला असं वाटतं की हे भाषण सर्वंकष स्वरूपाचं होतं, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचं होतं आणि त्याच्यामध्ये एका बाजूनी जे काही देशातल्या सर्व नागरिकांनी सहकार्य दिलं त्याची योग्य जाण होती. बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचा अतिशय आदरपूर्वक त्यांनी केलेला उल्लेख होता. दुसऱ्या बाजूनी समाजातला जो सर्वाधिक या सगळ्या प्रकारामध्ये ज्याला त्रास सहन करावा लागलेला वर्ग आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठ नागरिक आहेत, ज्याच्यामध्ये महिला आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरी आहेत, छोटे व्यापारी आहेत, लघु उद्योजक आहेत, या सगळ्यांना दिलासा देतील अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना त्यांनी जाहीर करून एक प्रकारे आर्थिक सुरक्षेचं कवच निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. असं आहे की अपेक्षा करणाऱ्यांनी अपेक्षा किती कराव्यात याला काही कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आणि त्यामुळे 10 गोष्टी सांगितल्या तर लोक आणखीन 5 हव्या असं म्हणू शकतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बेनामी संपत्तीबद्दलचा त्यांचा इरादा त्यांनी यापूर्वी जवळजवळ अर्धा डझन वेळा मांडलेला आहे आणि ते होणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. दुसरी गोष्ट, काळ्या पैशाच्या विषयातली जी लढाई आहे ती काही संपली असं नाही. त्यांनी हे सांगितलंय की ज्यांनी या प्रकारे दुरुपयोग केला बँकिंग व्यवस्थेचा देखील आणि एकूण जी काही सवलत दिली होती त्याचा, त्यांच्यावरती निश्चितपणाने कायदा आपलं काम करेल, कारवाई होईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की बरोबर जवळजवळ महिना सव्वा महिन्यावर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आलेलं आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये देखील अनेक गोष्टी येतील. सगळ्याच गोष्टी आज याव्यात अशा अपेक्षेला काही तशा पद्धतीने तर्क नाही, त्याला कुठलाही तार्किक आधार नाही. त्यामुळे थोडी आणखीन वाट आपल्याला पाहावी लागेल. परंतु माझी खात्री आहे की काळ्या पैशाच्या विरोधातल्या लढाईमध्ये लोकांनी मनपूर्वकतेने जो सहभाग केला त्याबद्दलची एक प्रकारची कृतज्ञता आणि ही लढाई पुढे चालू ठेवत असतानाच समाजातल्या उपेक्षित अशा वर्गाकरता ज्या वेगवेगळ्या उपाययोजनांची आवश्यकता होती त्याची घोषणा या दृष्टीने हे भाषण अतिशय सर्वंकष अशा स्वरूपाचं होतं. एखाद्या कुटुंबाच्या कर्त्या वडीलधाऱ्या माणसांनी करावं अशा प्रकारचं होतं. देशाचे नेते म्हणून विनयजी, सर्वंकष आणि सर्वसमावेशक भाषण होतं असं तुम्ही भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं सचिनजी यांना बोलायचं आहे. सचिनजी बोला, काय तुम्हाला तुमचं म्हणणं आहे?
नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, अर्थसंकल्पामध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या आणि बँकांच्या या नोटबंदीच्या जे काही व्याजाच्या संदर्भामधले जे निर्णय आहेत, ह्या दोन वेगवेगळे निर्णय आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. ज्या तऱ्हेने तुम्ही गर्भवती महिलांचा विषय घेतला, त्यामध्ये त्या ठिकाणी गर्भवती महिलांच्या संदर्भामधला एक रोड मॅप आधीच सरकारचा तयार होता आणि त्या संदर्भामध्ये सरकारचं जे इन्कम आहे त्याच्यातनंच ते दिलं जाऊ शकतं, त्याचा बँकांचा संबंध नाही. राहिला बँकांच्या इंटरेस्टच्या संदर्भामध्ये आज 8% तुम्ही जर सिनियर सिटीजनना देण्याचं म्हणताय, ते त्या ठिकाणी बँकांच्या वरती तुम्ही एक प्रकारचं एक बंधन टाकलेलं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास जेवढी एक्स्ट्रा अमाऊंट आलेली आहे, एक्स्ट्रा जे काही पैसे आलेले आहेत, ते जनतेचे पैसे जरी आलेत, कंपल्शनने आलेले आहेत, त्याच्यावरती त्यांना 4% व्याज हे सेव्हिंग्जला द्यावं लागणार आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्याबद्दल बँकांचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. त्या संदर्भामध्ये सरकारनं काहीही म्हटलेलं नाही, त्याच्याबाबत संरक्षित कसं करता येईल. विषय असा आहे की या संदर्भामध्ये जेव्हा एक्स्ट्रा पैसा येतो त्यावेळेला व्याजाच्या संदर्भामध्ये कमी होणार हे साहजिक आहे. व्याज कमी होण्यानं त्या ठिकाणी लोन घेतलं जाईल, कर्जाला उठाव येईल असं म्हणणं मला वाटतं हा भाबडेपणाचा विषय आहे. अर्थसंकल्पामध्ये किंवा अर्थतज्ञ सगळेजण सांगू शकतात त्याच्या संदर्भामध्ये की याच्या संदर्भाचा काहीही संबंध नाही. रिपेमेंटची कॅपॅसिटी असणं हे महत्त्वाचं असतं. त्या ठिकाणी व्यवसायामध्ये त्या संदर्भामधल्या संधी असणं आवश्यक असतं. आज जर MSP जर दिला नसेल, शेतकऱ्याकडे पैसा नसेल, तर शेतकरी त्या ठिकाणी कर्ज घेणार नाही किंवा कर्जाचं व्याज भरू शकणार नाही. लघु आणि मध्यम उद्योजक आहे ज्यांच्याकडे त्या ठिकाणी तुम्ही सांगताय की याच्यामध्ये कर्जाचा दर कमी झाला, व्याजाचा दर कमी झाला, त्याचा अर्थ त्या ठिकाणी लगेच लोन घेतील असं होणं शक्य नाही. याचं कारण आहे की आज मार्केटमधली परचेस कॅपॅसिटी तुम्ही काढून घेतलेली आहे, खरेदीची क्षमता काढून घेतलेली आहे लोकांची. तुम्ही ज्यावेळेला करन्सी काढून घेता त्यावेळेला लोक खर्च कमी करतात. खर्च कमी केल्यानंतर त्या ठिकाणी डिमांड कमी होते, म्हणजे मागणी कमी होते आणि मागणी जेव्हा कमी होते त्यावेळेला संपूर्ण व्यापार उतरंडीला लागत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच या देशाचा GDP डाऊन होत चाललेला आहे. या क्वार्टरला GDP कमी नोंदला गेलाय. त्यामुळे भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी जर मार्केटच उठणार नसेल तर कर्ज घ्यायला तुमच्याकडे कोण जाणार आहे. त्यामुळे या स्कीम ज्या काही जाहीर केलेल्या आहेत त्याला कुठल्याही तऱ्हेचा अर्थ नाही. अपेक्षा ही होती की या संदर्भामध्ये 50 दिवसामध्ये काय झालं, हे जे काही तुम्ही यज्ञ तयार केला त्याच्यामध्ये किती लोक देशाचे खर्च झाले आणि किती जो काही विंडफॉल गेन म्हणत होते की बँकांकडे काळा पैसा आला येणार नाही, बाहेरच राहील, त्याच्यामुळे शासनाला फार मोठा फायदा होणार आहे, हे सगळे जे काही तथाकथित आकडे बाजी दाखवली होती त्याच्या संदर्भातलं एक विवरण सरकारकडे असलं पाहिजे. ते दिलं गेलेलं नाही. त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते अनुत्तरित राहिले की बाबा हे कशासाठी, हे का झालेलं आहे. आणि आम्हाला ज्या वेळेला अनेक लोकांचे रोजगार त्या ठिकाणी गेलेले आहेत, अनेक लोक मृत झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये देशाला फायदा काय झाला आजही कुठला सांगितलं जात नाही आणि त्या पंतप्रधानांनी भाषणामध्ये त्याला नक्कीच सचिनजी आता लावलेला नाही. या निर्णयांचं किंवा या घोषणांचं, या धोरणांचं देशाला काय फायदा झाला हे थोडा काळानंतरच आपल्याला कळेल. मी अभ्यंकर सरांकडे वळतो. अभ्यंकर सर, कुठेतरी असं वाटतं की हा नोटाबंदीच्या निर्णयानंतर खूप महसूल आला. UPAच्या काळात पैसे जात होते, मात्र आता पैसे येत आहेत असं समर्थन पंतप्रधान करतायत, त्याबद्दल काय बोलाल? मग काय कशाच्या आधारावर ते बोलले मला काय कळलंच नाही. जर त्या बँकामध्ये पैसे जमा झाले तर 86% करन्सी जर आपण रद्द केली तर ते पैसे बँकामध्ये येणार. ह्याच्यात काय टॅक्स रेव्हेन्यूवर काही जास्ती आलेला असं काही नाही आहे. कोण म्हणतं टॅक्स रेव्हेन्यू जास्त आला? पहिला मुद्दा असा आहे, पुन्हा आपण बोलूया, हा बजेट स्पीच नव्हता, 50 दिवसानंतर केलेलं भाषण आहे. म्हणजे 50 दिवसात जे झालं, ज्याच्यासाठी जे झालं त्याच्या संदर्भात जेवढी किमान माहिती, किमान आज जेवढी आहे तेवढी तरी शेअर करणं अपेक्षित होते. काय आभार प्रदर्शनाचं भाषण होतं का काय? ते आभार प्रदर्शन करण्यासाठी पंतप्रधानांची गरज नाही, ते आशीर्वादपर भाषण आहे. त्याला सर्वंकष कोणी म्हणत असतील तर ते बरोबर आहे, ते त्यांच्याबद्दल काय मला बोलायचं नाही. परंतु मुद्दा असा आहे, सर्वंकष काय होतं त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, चुकीचं इकॉनॉमिक्स म्हणजे उदाहरणार्थ ते वाक्य असं बोलले, मी सोडून देतो ते, परंतु ते महत्त्वाचं आहे. ते वाक्य असं आहे की करन्सीचा जर प्रभाव जास्त झाला तर महागाई वाढते. म्हणजे ही करन्सी लोकांच्या हातात होती म्हणून महागाई वाढत होती. कुठला इकॉनॉमिक्स सांगताय तुम्ही? आणि आता ती काढून घेतली म्हणून मग सुद्धा मंदी येऊ शकते. काढून घेतली तर मंदी येऊ शकते, बरोबर आहे. परंतु ही जी करन्सी लोकांच्या हातामध्ये होती त्याच्यामुळे महागाई वाढत होती. महागाई पर्चेसिंग पॉवरमुळे वाढते. आणि मनी म्हणजे कॅश करन्सी म्हणजे फक्त पर्चेसिंग पॉवर नव्हे, क्रेडिट इज ऑल्सो पर्चेसिंग पॉवर. हे किमान इकॉनॉमिक्स आहे. हे स्पीच लिहून देणाऱ्याला कळलं पाहिजे. कदाचित सहस्रबुद्धांनी असा विचार केला, मला काही कळलेलंच नाही अजून. दुसरं, किती पैसे बँकेत जमा आले या 500,000चे, हा आकडा तर सांगू शकला पाहिजे तुम्ही. कमीत कमी तुम्ही व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम केली
या 50 दिवसात 500 नोटाच्या संदर्भामध्ये 500 हजारच्या नोटा संबंधात आत्तापर्यंत जे काय डिस्क्लोजर झालं, जेवढं काय झालं असेल सगळं पूर्ण तुमच्याकडे फिगर नसेल, जेवढं झालं तेवढं तरी सांगा आम्हाला निदान. आम्हाला काहीतरी कळू दे ना. आम्ही रांगेत उभे राहिलो ते ऊन खाण्यासाठी आणि केवळ एक देशभक्ती आमची दिसते कोणतरी कॅमेरा टिपावी म्हणून नाही राहिलो ना. आम्ही सहकार्य करायचे, आम्ही अपेक्षाने राहिलो. बरोबर. म्हणजे तुम्ही अभ्यंकर सर, सांगताय तुम्हाला काय मला? 50 This दिवसातला is सार हवा suppression of होता, information. तुम्हाला सार हवा होता, सारांश हवा होता की 50 दिवसात काय कमीत झालं? कमी जेवढा काही उपलब्ध आहे तेवढा तरी काहीच नाही त्याने दिला. आणि पुढचा निकम साहेब, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचं शीर्षक रोड मॅप असं दिलेलं आहे. बरोबर. हा का दिलं तुम्ही? कशाचा रोड मॅप? हा काळा पैसा आणि भ्रष्टाचार याच्या विरोधामध्ये काय करायचं याचा रोड मॅप ना. दाखवा आम्हाला याच्यात तुम्हाला रोड मॅप काय दिस. म्हणजे 8 नोव्हेंबरचं भाषण, 15 नोव्हेंबरचं भाषण आणि 31 डिसेंबरचं भाषण याच्यामध्ये या 2-3 योजनांची घोषणा की जी कधी करता आली असती, त्याच्याशिवाय काय फरक होता हो याच्यामध्ये? आणि दॅट्स वाय इट इज फ्रस्ट्रेटिंग. बरोबर. मी उदय सरांकडे बोलतोय. उदय सर, समाज माध्यमात सरळ सरळ 2 गट पडलेत. अगदी मोदी समर्थक असतील आणि मोदी विरोधक असतील. नोटाबंदी किंवा सर्जिकल स्ट्राईक नंतर त्यात भरच पडली आहे. मोदीजी म्हणजे आता भक्कम नेतृत्व आहे, हे रुजवण्यात यश आलंय असं वाटतंय का? आणि एकूणच कसं विश्लेषण कराल? अशा प्रकारचे समाज माध्यमातले गट हे निवडणुकीच्या आधीच पडलेले होते. ते फॉल्ट लाईन्स ज्या आहेत त्या आता अधिक शार्प झालेल्या आहेत. बरोबर, अधिक वाढलेले. मोदींवर प्रेम करणारा वर्ग जेवढा वाढलाय तसंच मोदींचा तिरस्कार करणाऱ्या वर्गाचाही आवाज आहे. हे यापूर्वी देखील होतं आणि आता देखील आहे आणि ते समाज माध्यमात वारंवार येत असतं. परंतु त्यांनी जे 3 मुद्दे, जर विनय सहस्त्रबुद्धे आपल्या बरोबर असतील तर त्यांनी त्याची उत्तरं नक्कीच द्यायला पाहिजेत. आणि ते म्हणजे एकूण या सगळ्या काळामध्ये किती पैसे जमा झाले, त्याच्यानंतर व्हॉलंटरी डिस्क्लोजर, स्वेच्छेनं जाहीर करायचे पैसे, याच्यामध्ये किती पैसे जमा झाले आणि एकूण ब्लॅक मनीची साईज काय होती याचा उल्लेख कुठेतरी सरकारी माध्यमातून केला गेला पाहिजे. याच्याशी मी देखील 100% सहमत आहे. जर विनयजी असतील तर त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की याची शहानिशा सरकारकडनं केव्हा जाहीर केली जाणार आहे. नाही सर, विनयजी आपल्या सोबत नाही, त्यांचा संपर्क आता तुटलेला आहे. बोलू का? नाही, एक मिनिट मी बोलू का गिरीशजी? हा, बोला बोला बोला. 1 मिनिट फक्त द्या. बोला. मला फक्त उदय निरगुडकरचे म्हणले त्याच्या एका कॉमेंटबद्दल फक्त माझा आक्षेप आहे. लक्षात घ्या, मी जेव्हा 8 नोव्हेंबरला ही घोषणा केली त्यावेळेला या निर्णयाचं इतर बरेच निर्णय घ्यायला पाहिजेत या टीकेसहित पण स्वागत केलं होतं आणि अनेक लोकांनी केलेलं होतं ते. अगदी बरोबर. तेव्हा मोदी अर्थतज्ञांनी केलं होतं, काही अर्थतज्ञांनी स्वागत केलं. आपण डिवाइड, परंतु म्हणजे असं सांगितलं की खरंच काहीतरी यांनी मोठी स्टेप घेतलेली आहे, काहीतरी ते करतील. हे 50 दिवसानंतरचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते ऑन मेरिट्स आहे. हे आधी ठरवलेलं प्री डॉक्टर्ड नाही आहे, हे प्री डिफाईंड नाही आहे. आधी एंड ठरवायचं आणि त्याच्या भोवती सर्कल काढायचं अशी निशाणेबाजी नाही, हे कृपया लक्षात ठेवा. दिस इज ऑन मेरिट्स. तेव्हा तुम्ही ह्या फॉल्टलाईन्स पहिल्यांदाच होतात त्याच फक्त व्यक्त होत आहेत असं म्हणून त्याचं महत्त्व कमी करू नका, अशीच माझी फक्त विनंती आहे. अगदी बरोबर. उदय सर, मला सांगा, पण कुठेतरी डिजिटल इंडिया होण्याकडे हे निर्णय थोडेफार पूरक आहेत असं म्हणू शकत नाही आपण? 100% क्रेडिट कार्डाचं रुपी कार्डामध्ये केलेलं रूपांतर किंवा गर्भवती महिलांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये खात्यावर केलेली कॅश ट्रान्सफर, सिनियर सिटीजन्सना 7.5 लाखापर्यंतच्या त्यांच्या रकमेवर 8% व्याजाचा दर सुरक्षित करणं किंवा व्याज दरामध्ये गृहनिर्माणासाठी सवलती देणं किंवा पिकासाठी म्हणून 60 दिवसाचं व्याज सरकारने देणं, या सगळ्यामध्ये कुठेतरी डिजिटल इंडियाचा अजेंडा ते पुढे सरकवत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, खरं चॅलेंज आहे ते आमच्या शेतकऱ्याची क्रयशक्ती आणि त्याची सुरक्षितता वाढवण्याचं चॅलेंज. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या अंमलबजावणीतली जी दिरंगाई आणि भ्रष्टाचार आपल्याकडे होतो. आज तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अतुलनीय असं काम केलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रिझर्व्ह बँकेसकट, खाजगी बँकांसकट अनेक अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं. त्यातल्या काही कॉपरेटिव्ह सेक्टर बँका या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी सुद्धा संबंधित होत्या, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. या सगळ्या आता याची अंमलबजावणी करताना याला किती पळवाटा आणि पायवाटा फुटणार आहेत हे देखील त्या तुम्ही कशा थांबवणार आहात, हा मुद्दा आता अत्यंत मला महत्त्वाचा वाटतोय. अगदी बरोबर आहे. मला वाटतं सचिन सावंत यांना याच्यावर थोडंसं भाष्य करायचंय. बोला सचिनजी. गिरीश, हा बोला.
नाही, पहिली गोष्ट अशी की डिजिटल इंडिया वगैरे जे काही आता एक चित्र निर्माण केलं जात आहे हा. त्याच्यासाठी नोटबंदीची काही आवश्यकता नव्हती. ज्या तऱ्हेनं 8 नोव्हेंबरचं तुम्ही भाषण घ्या, त्या 8 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानांनी 3 गोष्टी सांगितल्या की भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर फेक करन्सी आणि काळा धन या अशा जवळपास अतिरेक्यांकडे असलेलं धन किंवा या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं. त्या पूर्ण भाषणामध्ये कॅश आणि लेस अशा तऱ्हेचा कुठलाही शब्द त्या ठिकाणी नव्हता. आता या तिन्ही फ्रंटवरती म्हणजे भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनंच अनेक त्या ठिकाणी ब्लॅक अशा तऱ्हेचे पैसे मिळालेले आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेला 14 लाख कोटीच्या वरती सगळे पैसे जेव्हा आलेले आहेत त्यावेळेला या काळा धनवाल्यांच्या वरती कुठल्याही तऱ्हेचा प्रभाव त्याचा पडला नाही. त्यामुळे ते पूर्णपणे त्याचं जे गणित होतं ते फेल झालेलं आहे. फेक करन्सी स्वतः अरुण जेटलींनी राज्यसभेमध्ये सांगितलेलं आहे की 0.028% आहे. याचा अर्थ लाख रुपयामध्ये फक्त 28 रुपये त्या ठिकाणी फेक करन्सी होती आणि त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये फार मोठा प्रभाव पडणार नव्हता ही स्पष्ट झालं. अतिरेक्यांना त्याचा फायदा होतो असं जेव्हा म्हटलं जातं तर अतिरेक्यांकडेच नवीन नोटा सापडल्या आणि त्याच्याही पलीकडे 2000च्या नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे तुम्ही आज भाजपच्या नेत्यांकडे सापडले जात आहेत. अनेक विविध मार्गामध्ये सापडले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फर्स्ट हँड आरबीआय कडनं चेस्टमधनंच त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय का अशा तऱ्हेचं चित्र आलं. आता अगदी हे बरोबर सगळं आहे. संपूर्णपणे सचिनजी काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे जे आपल्यासोबत आहेत. विनयजी, विरोधकांचं असं म्हणणं आहे की 50 दिवसानंतर पंतप्रधान देशवासियांशी पुन्हा बोलत होते. या नोटाबंदीच्या नंतरचे जे 50 दिवस आहे त्यातली आकडेवारी, तिथला सार हा भाषणात हवा होता पण त्याचा अभाव दिसला. काय सांगाल? असं आहे की सगळ्या वर्तमानपत्रांनी आणि तटस्थ वर्तमानपत्रांनी या विषयामध्ये पहिल्यापासून लोकांपर्यंत ही माहिती पोचवलेलीच आहे आणि पंतप्रधानांनी याचा उल्लेख केलेला आहे की या सगळ्या विषयामुळे कशा पद्धतीने विशेषतः काळ्या पैशाचा वापर करून ज्या पद्धतीने दहशतवाद्यांना मदत केली जाते ते दहशतवाद्यांची दुकानं आता बंद पडली आहेत. काश्मीरमधलं उदाहरण आपल्याला माहिती आहे की आता पत्थरफेकीचा जो व्यवसाय होता तो बंद झाला आहे. त्यानंतर जवळजवळ 20,000 कोटी रुपयाचा जो ट्रॅफिकिंगचा व्यवसाय होता ज्याच्यामध्ये अश्राफ महिलांना या पद्धतीने शरीर विक्रयामध्ये लावलं जात होतं तो व्यवसाय देखील बंद पडला आहे. त्याचबरोबर मादक द्रव्यांची जी आयात होती त्याच्यामध्ये देखील लक्षणीय घट झाल्याची उदाहरणं वर्तमानपत्रांनीच छापलेली आहेत. त्यामुळे ही सगळी गोष्ट जी आहे ती मला असं वाटतं की दे आर ए पार्ट ऑफ कॉमन नॉलेज. त्याच्याबद्दल आता वेगळं सांगण्याची गरज नाही आणि हे होणार हे कोणालाही कळू शकतं कारण हे सगळे अनैतिक आणि अनधिकृत असे जे व्यवसाय आहेत ते केवळ आणि केवळ काळ्या पैशाच्या भरोश्यावर चालत होते आणि त्यामुळे एवढा मोठा काळा पैसा आता सचिन सावंत म्हणाले की काळा पैसा तर काही आटोक्यात आलाच नाही. अहो, काळा पैसा हा अनधिकृत पैसा हा अधिकृत व्यवस्थेचा घटक बनणं याचाच अर्थ असा की काळ्या पैशाच्या समस्येला एक प्रकारे लगाम घातला जाणं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ठरीव ठशीव अशा प्रकारची एकदा या भूमिकेला विरोध करायचा असं ठरल्यानंतर मग आपल्या प्रतिभेने जी वेगवेगळी आर्ग्युमेंट्स तयार केली जातात त्या आर्ग्युमेंट्स पलीकडे या आरोपांना किंवा या निरीक्षणांना फार काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की ही काळ्या पैशाविरुद्धची एक लोकांच्या सहकार्याने सरकारने लढलेली लढाई आहे. त्याच्यामध्ये लोकांचं संपूर्ण सहकार्य सरकारला मिळालं त्याबद्दलची कृतज्ञता एक प्रकारे पंतप्रधानांच्या भाषणात ओतप्रोत आपल्याला दिसत होती. अगदी बरोबर आहे विनयजी, पण सरकार म्हणते की जनता आमच्या सोबत आहे पण विरोधकांना तसं वाटत नाही. सचिनजी काय बोलाल? नाही, पहिली गोष्ट मला एक गोष्ट कळत नाही की हा काळा पैसा वगैरे करून त्या ठिकाणी इंडस्ट्री बंद झाल्या वगैरे ह्याचा कुठलाही डेटा यांच्याकडे नाही आहे. आजच्या परिस्थितीमध्ये हे अनधिकृत व्यवसायांच्या बरोबर अधिकृत जे व्यवसाय जे बंद झालेले आहेत त्याच्याकडेही लक्ष सरकारचं असलं पाहिजे. काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये याचा अर्थ ही काळा पैसा करतात. खऱ्या अर्थानं त्याचं विश्लेषण करायचं तर इट्स अनटॅक्स मनी. आजच्या परिस्थितीमध्ये बँकांमधनं ज्या वेळेला काढला जातो पैसा त्याच्यानंतर तो अनेक हात बदलत असतो. जसं आज मी माझा पगार घेतल्यानंतर मी एका ट्रॅफिक पोलीसकडे गेलो, तिथे मला त्याने पकडलं आणि मी त्याला 200 रुपये दिले तर लगेच तो काळा पैसा झाला, माझा व्हाईट होता. आणि त्या ट्रॅफिक पोलिसांनी एकानं भजीपाव खाल्ला तर त्या पैशाचा तिकडे व्हाईट मनी झाला. त्यामुळे ह्याला काही एक कुठल्याही तऱ्हेचं लॉजिक नसतं. हे फुकटचा एक लोकांमध्ये एक अशा तऱ्हेचं चर्चा घडवण्यासाठी हा प्रयत्न चांगला आहे. विषय असा आहे की या काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये भविष्यात येणार नाही का डिमांड आणि सप्लाय ज्या वेळेला असते. ऐका सहस्त्रबुद्धे, नक्कीच सचिनजी थोडं थांबतो आपल्या कार्यक्रमात. येणार नाही कार्यक्रमात थोडा वेळ कमी आहे. हा, उदय सर बोला. विषय मला एकच मिनिट गिरीश
मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर काळा पैसा या देशात नव्हता असं जर विरोधकांचं म्हणणं असेल तर काळ्या पैशावर आतापर्यंत निवडणुका कशा लढवल्या गेल्या सर्वच राजकीय पक्षांचा, हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. त्याचं अगदी- अगदी बरोबर. प्रत्येक अचूक राजकीय प्रश्न आहे, पक्षाला द्यावं लागेल. मुद्दा तो नाही. एक छोटासा प्रश्न जरा मला हा एक मिनिट विनय दिला तर सहस्त्रबुद्धे मला एक यांच्याकडे प्रश्न आहे. आहे. विनय सहस्त्रबुद्धेजी, बेनामी प्रॉपर्टी मध्ये काळा पैसा गुंतवला जातो, त्याच्यावर पुढची ही फायनान्शियल सर्जिकल स्ट्राईक होईल असं वाटलं होतं, परंतु त्या संदर्भामध्ये घोषणा करायची राहिलेली आहे. ती राखून ठेवायचं कारण काय? असं आहे, थोडी या सगळ्या विषयाची जी पूर्वतयारी आहे ती झाल्यानंतर, कायद्याची सगळी रचना झाल्यानंतर पंतप्रधान ते करणारच आहेत. इरादे स्पष्ट आहेत आणि हे पंतप्रधान असे आहेत की जे बोलतात ते करून दाखवतात. नुसती घोषणा करणारे पंतप्रधान नाही आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सचिन सावंत आत्ता म्हणाले की काळा पैसा वगैरे असं काही नसतंच, ही एक मनगढंत गोष्ट आहे, ही एक काल्पनिक गोष्ट आहे. आणि त्यांचं म्हणणं कदाचित खरंही असेल, ज्यामुळे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरही 3 वर्ष यांच्या सरकारने त्याबद्दल स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT स्थापन करण्याच्या विषयात अतोनात दिरंगाई दाखवली, अक्षम्य अशा प्रकारचा उशीर केला. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिलं काम करावं लागलं की त्या SITची स्थापना करावी. त्यामुळे काळ्या पैशाची समस्याच नाही, जसं यांनी वेगवेगळ्या पद्धतीने समस्या नाकारण्याचाच एक उपद्व्याप गेली अनेक वर्ष केला होता, तशी काळ्या पैशाची समस्या नाही असं यांना जर म्हणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांचं निरीक्षण त्यांनाच लखलाव आहे आणि लोक सगळे जाणतात. पंतप्रधानांनी राजकीय पक्षांना देखील या विषयात केलेलं आवाहन मला असं वाटतं की लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय पक्षांनी देखील आपलं राजकारण हे काळ्या पैशाच्या तावडीतून सोडवलं पाहिजे, अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे, आग्रहाची भूमिका आहे. माझी खात्री आहे की राजकीय पक्ष अगदी बरोबर आहे विनयजी. आणि मोदी सरकारने घेतलेले हे निर्णय कितपत प्रभावी आणि त्यामुळे आपला भारत देश किती सशक्त झाला आहे हे पाहण्यासाठी काही काळ जावंच लागेल. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासियांशी संवाद साधला आणि नोटाबंदीच्या यज्ञाला देशवासियांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार देखील मानले. त्याचवेळी अनेक घोषणाही या निमित्तानं मोदींनी केल्या आणि यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहकर्जात सूट, गर्भवती महिलांना आर्थिक मदत, शेतकऱ्यांना 60 दिवसांचं व्याज सरकार देणार अशा महत्त्वाच्या घोषणा देखील केल्यात. आणि मोदींचा रोडमॅप या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा